इलेक्शन आणि 4चं पॅनल आहे. कशा पद्धतीने तुमची रणनीती असणार आहे पुढे इलेक्शन? इकडे आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलेलो आहे आणि यावेळेला नक्कीच आम्ही पुन्हा एकदा दिव्यामध्ये तरी मनसेचं जे बालेकिल्ला आहे हा आम्ही राखणार आणि तसे पूर्ण कार्यकर्ते ज्याप्रमाणे आपण मागे बघत असाल की आमचे 2 नगरसेवक होते. हे नगरसेवक गेल्यानंतर त्यांच्या मागे कार्यकर्ते गेलेले नाही, ज्यांनी त्यांना निवडून आणलं ते गेलेले नाही, ते आज माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासोबत सगळे प्रामाणिक जे कार्यकर्ते यांनाच आम्ही यावेळेला निवडणुकीत उतरवतो. म्हणजे लोकांमध्ये हा मेसेज जातो की हे पळाले जे भ्रष्टाचारी आहेत किंवा या गोष्टींमुळे ज्यांना भीती वाटत होती, हे जे आज पळालेले आहेत, तर पुढचे माझे जे नगरसेवक असतील हे सगळे आमचे प्रामाणिक असतील आणि हे सगळे आमच्यासोबतच असतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचे राजीनामे देखील लिहून घेणार आहोत आधीच की एका स्टॅम्प पेपरवर. कारण की असं आहे की एखादा नगरसेवक आल्यानंतर 5 वर्ष त्याच्या काय करायचं, काय काम नसेल करत तर त्याचं काय करायचं हे लोकांकडे एक प्रश्न असतो. ज्याप्रमाणे राजसाहेबांनी पहिल्या निवडणुकीत जसे राजीनामे घेतलेले होते त्याचप्रमाणे आम्ही या दिव्यापुरता तरी आम्ही असा विचार केला की आधीच या 11 नगरसेवकांचे राजीनामे लिहायचे ज्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत, जेणेकरून त्यांनी कामं नाही केली की ते आमच्या हातामध्ये असेल की ते आयुक्तांना द्यायचं आणि त्यांचा कोकण आयुक्तांना दिल्यानंतर राजीनामा त्यांचा एक आमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे त्या दबावाखाली ते राहून निदान आपलं पद टिकवण्यासाठी तरी लोकांची कामं व्यवस्थित करते आणि मला असं वाटत नाही की अशी वेळ येणार आहे की ते लोकांची कामं करणार नाही. कारण की आता आमच्याकडे एक चांगले कार्यकर्ते आहेत की एकदम तळागाळातले कार्यकर्ते आहेत, त्यांनाच आम्ही उमेदवारी आता देतो. दिव्यामध्ये आता शिवसेनाही आलेली आहे, BJP पण आलेली आहे. BJP आज म्हणजे स्टेट लेवलला आहे. कशा पद्धतीने रणनीती कशा पद्धतीने लढली जाईल थोडीशी? कसं आता शिवसेना घेतली, BJP घेतली, सत्ताधारी आहेत, 20-22 वर्ष 25 वर्ष झाली हे लोक सत्तेमध्ये आहेत. शिवसेनेचा एखादा नगरसेवक काम करत नाही म्हणून त्याला लोकांनी घरी बसवलं, ज्याला निवडून दिला तोही पुन्हा शिवसेनेत जातोय आणि पुन्हा आता ते दोघं लढवत आहेत. म्हणजे जो काम करत नव्हता त्याला घरी बसवलं, मग आता पुन्हा 4 वर्षांनी तो काम करेल म्हणून त्याला घेणार आहेत का? लोक इतकी मूर्ख नाही आहेत. हे लोक बॅनर लावतात की शास्ती रद्द झाली म्हणून, शास्ती रद्द झाली अशी बॅनर लावतात आणि स्वतः उमेदवारी अर्ज भरताना तिथे नेण्यासाठी स्वतः शास्ती भरतात. मग लोकांना मूर्ख बनवतात फक्त की दिव्याची शास्ती रद्द झाली. हा महाराष्ट्र शासनाचा विषय, पूर्ण महाराष्ट्राचा विषय की शास्ती लागलेली आहे अनधिकृत बांधकाम म्हणून. फक्त दिव्याचे पालकमंत्री यांनी यात हे केलं आणि तुमची शास्ती रद्द झाली. मग लोकांना मूर्ख बनवायचं काम. भाजपाही आता काल तुम्ही बघितलं असेल की एक सीडी बनवली दिव्याच्या समस्यांनी. अरे लोक जे भोगतायत त्याची सीडी कसली बनवताय तुम्ही? विकासाची सीडी दाखवा, कुठले रस्ते बनवणार, कुठली गटारं बनवणार हे तुम्ही दाखवा लोकांना. तुम्ही चिखलातून 5 वर्ष चालत हे तुम्ही काय लोकांना दाखवा? लोकांनी भोगलंय ते. कशा पद्धतीने आता पुढचं आता जे इलेक्शन होणार आहे काय लोकांपुढे घेऊन जाणार आणि मतं मागणार कसं पाहिजे? आमचं आता पूर्ण 5 वर्षाचं आमचं इथे दिव्यामध्ये तरी काम कसं करायचं आणि काय करायचं, कुठल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. पहिला प्रश्न आहे की दिव्यामध्ये पाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे. चोरासारखे हे नगरसेवक लोकच कुठेही टॅप मारतात, कोणालाही पाणी देतात, म्हणजे अंधाधुंद कारभार चालू आहे. तर इथे आम्ही आमच्या जोडीला आज विनोद भगत जुडलेले मनसेमध्ये. यांनी सांगितलंय की आपले नगरसेवक जेव्हा येतील तेव्हा पहिला इथे मैदान जो आहे हा मैदान ते पालिकेला देणार आहे, त्यात पाण्याची टाकी आधी बनवणार आहे. म्हणजे जेणेकरून इकडच्या दिवावासियांचा जो प्रश्न मूळ पाण्याचा 6 वर्ष झाली ज्या नगरसेवकांनी टाक्या बांधल्या रमाकांतवाडी तो पडला, त्या अजूनही चालू नाही झाल्या. पुन्हा शैलेश पाटील त्यांच्या जोडीला जाऊन दोघं पुन्हा म्हणजे लोकांना फक्त मूर्ख बनवतात. म्हणजे 6 वर्ष जर पाण्याची टाकी चालू होत नसेल तर लोकांनी यांचा घरी बसवायला पाहिजे. यांच्याकडे ती कॅपॅसिटी नाही आहे की पाण्याची टाकी चालू. आम्ही इथे विचार करतो की ती कशी चालू आहे आणि इकडे आम्ही नवीन दिवा सभा आणि इकडचा जो प्रभाग पुन्हा याच्यासाठी वेगळी एक नवीन टाकी बनवण्यात आणि त्यासाठी विनोद भगत स्वतःची जागा देतात. सर डम्पिंग ग्राउंडचा मोठा सगळ्यात प्रश्न आहे. आता तुमच्या मनसेच्या ह्याच्याने आंदोलनही तिकडे झाली, ह्याच्या पुढे कशा पद्धतीने डम्पिंग ग्राउंडचं बंद करण्यात येईल किंवा हे नागरिकांना त्रास होऊ नये काय करण्यात येईल? मनसेकडून जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तुम्हालाही माहिती असेल की आज औपचारिक याच्याने आयुक्तांनी जर दिलं नाही की डम्पिंग बंद झालंय किंवा काय, पण तुम्ही जर जाऊन बघाल तर तिथे आज दिव्याच्या हद्दीमध्ये एकही गाडी डम्पिंगची येत नाही कचऱ्याची. आणि दिव्यातला जो कचरा उचलला जातो हाही दिव्याच्या पलीकडे नेऊन तिकडे टाकला जातो. पण हे लोक काय करतात इथे विरोधक की तिथे जाऊन आग लावतात त्या डम्पिंगच्या कचऱ्याला, जेणेकरून दिव्यामध्ये रात्री धूर पसरतोय. धूर पसरल्यानंतर हे लोक सांगतात की बघा डम्पिंग बंद झाला असता धूर कसा काय येतो. मला लोकांना हे सांगायचं की जे करतात लोक पसरवत आहेत की धूर झाला याचा अर्थ डम्पिंग चालू आहे. डम्पिंग बंद केला त्याच्या आधी जो कचरा पडलेला आहे तो तिथेच होता. डम्पिंग बंद याचा अर्थ हे नाही की दिव्यातला कचरा पुन्हा ठाण्यात नेला, तो कचरा तिथेच आहे. मग तो कचरा तिथे असल्यामुळे यांना चान्स मिळते की तो पेटवायचा. रात्री पेटवला की तो
पूर्ण रात्र इकडे तुम्ही परिसरात फिराल, आताही तुम्ही जाताना जर बघाल तर तिथे धूर असेल, इतका धूर असतो की समोरचा काही दिसत नाही, गाडी ऍक्सिडेंटही होतात त्यात. म्हणजे राजकारण एवढं घाणेरडं आहे इथलं की लोक मेली तर चालतील, माझ्या घरचा माणूस मेला तरी चालेल. म्हणजे हा धूर फक्त तुषारच्याच घरात जात नाही, हा प्रत्येकाच्या घरात जातोय. म्हणजे सगळे इथे प्रत्येक म्हणजे त्यांच्या मुलाच्या नाकातही तो धूर जातो, तरी त्यांची वृत्ती अशी आहे की याचा फायदा तुषारला मिळू नये, मनसेला मिळू नये, पानसे साहेबांना मिळू नये म्हणून तिथे धूर करतात. आणि आयुक्तांनी जसं आधी बोलायचे की 1 वर्ष लागेल, 6 महिने लागतील, तर या आंदोलनाला यश अशा प्रकारे आलंय की हे 1.5 ते 2 महिन्यात ते शिफ्ट होत आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे दिव्यात जो आता तर दिव्यात बंदच झाला, पण दिव्याच्या जो पलीकडचा सुरू आहे तिकडे. आता आम्ही जो आंदोलन केला हा दिवा शहरासाठी आम्ही केला. आज लोक त्याच्यावरही बोलतात की डम्पिंग जर चालू आहे मग पूर्ण बंद व्हाल. आम्ही पूर्ण ठाण्याचा विषय यात घेतला नव्हता. आम्ही दिव्यापुरता जो आंदोलन केला त्यात आम्ही यशस्वी झालो. लोक काही म्हणत असतील की बंद झाला नाही, लोकांनी तिथे जाऊन बघावं चालू आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तिथे जा, तुम्ही बघा, एखादी गाडी जर पडत असेल तर मी निवडणूक लढवणार नाही. सर, कळवा आणि मुंब्रा इथे राष्ट्रवादीमध्ये की आमचा बालेकिल्ला आहे, तुमची मनसे तिथे आहे, तिथे कशा पद्धतीने हे निवडणूक लढायचे? कळवा आणि मुंब्र्याचा तुम्ही विचार केला तर कळव्याचं चांगलंच मनसेचं तिथे बेस आहे. मुंब्र्यामध्ये आता ज्या इच्छुक उमेदवारीचे फॉर्म्स भरले जातात, यात मुंब्र्यातून प्रत्येक प्रभागासाठी असे 2-2 इच्छुक उमेदवार येतात. मग याचा अर्थ जे आधी जसं होतं की मनसे मुंब्र्यामध्ये कमी आहे, तर त्यापेक्षा आता नवीन जेव्हा आमचे शहराध्यक्ष आता अविनाश जाधव साहेब झाले, त्यानंतर जो बदल पक्षामध्ये दिसतोय ना, जो पूर्वी मी मनसे स्थापन झाल्यापासून आहे, त्यावेळेला जो जोश होता आणि त्यावेळेला जे आम्ही काम करायचो ते सगळे सर्वत्र होताना दिसतोय. त्यामुळे मला असं वाटतं की तिथूनही आम्हाला चांगले यश यावेळेला नक्कीच मिळणार. ओव्हरऑल ही इलेक्शन आहे, 4चं पॅनल आहे, कसे उमेदवार असणार, कुठल्या शिक्षित उमेदवार देणार, कशा पद्धतीने तुम्ही उमेदवार देणार, लोकांकडे कशी आणणार उमेदवार? शिक्षित उमेदवार पाहिजे. सध्या आता शिक्षित उमेदवार असेल तर लोकांपर्यंत पोहोचतो, अशिक्षित उमेदवार लोकांना पण मान्य नाही. तुमचे कसे उमेदवार असणार? आमचे जे पण उमेदवार असतील हे शिक्षितच नाही तर त्यांना आपले विषय पोटतिडकीने कसे आयुक्तांसमोर मांडता येतील असे आमचे सगळे उमेदवार असतात. आणि याची जबाबदारी मी स्वतः घेतो. त्यामुळे मी प्रत्येक मिटिंगला जाताना हे सांगतो की जो उमेदवार येईल ह्याला एक कोरा पेपर द्या, ह्याला सांगेल आयुक्तांना अर्ज लिहून दाखव की आम्हाला पाण्याची समस्या, आम्हाला पाणी मिळावं. हे अर्ज जर तो उमेदवार भरू शकला तर तो नगरसेवक बनून तिथे काहीतरी करेल. इथे फक्त पैसे घेऊन येत आहेत, ज्यांना बोलायची माहिती नाही, ज्यांना लिहायची माहिती नाही, असे लोक नगरसेवक निवडून येतात. आणि तरी जर शिवसेना बोलत असेल आमचे बालेकिल्ले आहेत, आमचे हे आहेत, अरे 25 वर्ष तुम्ही अजून पाणी देऊ शकत नाही, कसला बालेकिल्ला आहे तुमचा? आणि बीजेपी पण आता शिवसेनेवरती आरोप करते की याने भ्रष्टाचार केला, त्याने भ्रष्टाचार. अरे तुम्ही भागीदार आहात ना, दोघं मिळून तुम्ही करताय. शेवटचा प्रश्न आहे, पहिल्यापासून दिवा हा मनसेचा बालेकिल्ला आहे, हाच पुढे राखणार? नक्कीच राखणारच आम्ही. त्या याच्याने आम्ही जे तुम्ही आता निवडणुकीचं बघतो, म्हणजे आमचं ज्या प्रकारे आता आम्ही काम करतोय की लोकांपर्यंत पोहोचतोय. आज लोक बोलतात की बरं झालं तुमच्या जोडीला ते लोक नाही येतात, जे नगरसेवक होते, बरं झालं तुमच्या जोडीला नाही येत. 5 वर्षापूर्वी तुम्ही चूक केली की तुम्ही स्वतः उभे राहिले नव्हते आणि त्यांना संधी दिलेली. मी बोललो की मी त्या 5 वर्षापूर्वी चुकलोय, ह्या वेळेला तुम्ही आम्हाला मतदान करायला चुकू नका. ती चूक मी मान्य केली आणि त्यांना विनंती करतोय की आता तरी जी चूक 5 वर्षापूर्वी झाली की मी स्वतः यात उतरलो नव्हतो, ती आता यापुढे मी सुधारली आहे. तुम्ही देखील पुन्हा मतदान की मनसेने काय केलं किंवा शैलेश पाटीलने काय केलं हे न करता तुषार पाटील आज तुमच्या समोर आहे. आणि मी सगळ्या इथल्या पूर्ण 3 वॉर्डची जबाबदारी मी स्वतः इथे स्वीकारलेली.